मित्राला जेवणासाठी घरी बोलावलं. त्याच्या समोरच आवाजाचा पारा चढला. त्याचा संयम सुटला आणि पुढं जे काही घडलं ते मन हेलावून टाकणार आहे. मनाला चटका लावणारी ही घटना यवतमाळमध्ये घडली. नेमकं प्रकरण काय? या नवरा बायकोमध्ये नेमकं काय घडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्क्रीनवर दिसणाऱ्या या पती पत्नीचं नाव आहे मनोज जाधव आणि चेतना जाधव. चेतना ही एक सर्वसामान्य गृहिणी, आपल्या कुटुंबासाठी जगणारी, पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाली. ही धक्कादायक घटना आर्णी तालुक्यातील बोरगावमध्ये घडली. मनोजने त्याच्या मित्राला जेवणासाठी घरी बोलावलं. त्याच्यासाठी चेतनाला खास मटणाचा बेत करायला सांगितला. तिनं मनापासून स्वयंपाक केला. अंगणात जेवणाचा बेत रंगला. पण काही क्षणातच मनोजचा पारा चढला. तो असं का वागतोय हे कुणालाच कळना. पण जेवताना मटण नीट शिजलं नाही असं त्याला वाटलं आणि इथूनच वादाची ठिणगी पेटली. मटण व्यवस्थित शिजलं नव्हतं, त्यामुळं मनोजनं वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचा मित्र जेवायला आलाय याचंही त्याला भान नव्हतं. त्यानं त्याच्या मित्रासमोरच चेतनाला झापलं. शब्दांनी केलेला अपमान, टोचणारे आरोप आणि आधीपासूनच असलेला संशयाचा स्वभाव यामुळं वातावरण अधिकच बिघडलं. हा वाद फक्त स्वयंपाकापुरता मर्यादित नव्हता, तर वर्षानुवर्ष साचलेला त्रास होता. मनोजला दारूचं व्यसन होतं. 2015 मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल होता. तसंच 2017 संसार पुन्हा नीट होईल या आशेवर तिनं सगळं माफ केलं. पण ती आशा खोटी ठरली. त्या दिवशी झालेला अपमान चेतनाला सहन झाला नाही. भरल्या ताटावरून ती उठली, घरात गेली आणि तिनं टोकाचं पाऊल उचललं. ही घटना कळल्यानंतर मनोजला फारच उशीर झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिनं प्राण सोडला आणि एका निरपराध महिलेचं आयुष्य संपलं. या सर्व प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता ते नेमकं काय म्हणालेत एकदा ऐकाच. बोरगाव दाबडी जे गाव आहे तिथं पती पत्नीचा वाद झाला होता. पतीने चिकन आणून दिलं आणि आपल्या मित्राला जेवायला बोलवलेलं होतं. ते चिकन अर्धवट शिजलं या कारणावरनं पतीने त्याच्या पत्नीला आपल्या मित्रांसोबतच थोडंसं रागवलं आणि यापूर्वीसुद्धा त्यांचे बरेच दिवसांपासून वाद चालू होते. त्या कारणावरून त्याच्या पत्नीने पॉयझन घेऊन आत्महत्या केली आणि पत्नीचे जे काही नातेवाईक होते त्यांनी तक्रार दिल्यावरून पतीविरुद्ध 306 आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. तपास चालू आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोजला अटक केली. पण आता प्रश्न असा आहे की चेतनाला न्याय मिळणार का? मनोज जर चेतनासोबत योग्य रीतीने वागला असता तर चेतना आज या जगात असती. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका.